नमस्कार मित्रांनो, मी पूनम। मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यांचे हप्ते एकाच दिवशी आता मिळणार आहेत। कारण आता जवळच इलेक्शन आले आहे आणि मार्च मध्ये आचारसंहिता लागणार आहे। त्या अगोदर या दोन्ही योजनांचे हप्ते हे आतापर्यंतचे थकबाकीचे हप्ते हे एकाच वेळी मिळणार आहेत। मित्रांनो, पीएम किसानचा 16 हप्ता हा बुधवारी मिळणार आहे। याचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे या दोन्ही योजनेचे जे हप्ते आहेत याबद्दल एक न्यूजपेपर मध्ये न्यूज होती। ही सविस्तर आपण काय न्यूज आहे ही पाहूयात। मित्रांनो, प्रधानमंत्रींच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचेही झाले आहे। काय आहे तर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपयांचा अर्थात वार्षिक 6000ची मदत करण्यात येते आणि त्यानुसार या योजनेचा 16वा हप्ता राज्यातील 87,16,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। सो मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक 28 रोजी हा हप्ता दिला जाणार आहे। या हप्त्याच्या माध्यमातून 1993 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे। मित्रांनो, राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3800 कोटींचे हे याच वेळी वितरण करण्यात येणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना ही योजना राबवली जात आहे। या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजेच त्यामध्ये पती पत्नी व त्यांचे 18 वर्षाखालील अपत्य यांना 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात वार्षिक 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत। सो या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27,638 कोटी रुपयांचा लाभ ही देण्यात आला आहे। मित्रांनो, पीएम किसानच्या 16व्या हप्त्यासाठी 1943 कोटींचे वितरण केले आहे। आपण सविस्तर पाहूयात। या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 16वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दिनांक 28 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभास वितरित होणार आहे। तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित लाभही प्रधानमंत्रींच्या हस्ते वितरित होणार आहेत। सो मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याच्या 1943 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेखा नोंदणी अव्यात केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 87,96,000 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। मित्रांनो, पीएम किसान उत्सव ही बुधवार दिवशी होणार आहे। यामध्ये सविस्तर बातमी काय आहे आपण पाहूयात। केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामायिक सुविधा केंद्रे तसेच या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देशही दिले आहेत।